काहीच सांगितलं नाही, पण मुलीच्या सीडीआर बद्दल त्या बोलल्या। आता मला पोलिसांना प्रश्न विचारायचे आहेत की पोलिसांना हा अधिकार कुणी दिला की जो मोबाईल असेल तो मोबाईल आणि तिचं जे काही सीडीआर असेल ते लीक करायचा। वैष्णवी हगवणे प्रकरणातही हाच प्रश्न विचारत होते की वैष्णवी हगवणेचे सीडीआर हे तुमच्याकडे कसे काय, आणि त्या सीडीआर वर तेव्हा पण याच बाई बोलत होत्या ज्या बाई इतर कुठल्याही प्रकरणावर बोलत नाहीत। सुनील तटकरे यांनी राजीनामा घ्यावा माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे। सो या दोन्हींचा मी सहर्ष स्वीकार करते। हे दोन महत्वाच्या बाबी। तिसरं असं की काल माझ्या बोलण्यातनं एक गोष्ट राहिली होती जी मला असं वाटलं की नाही ती पुन्हा एकदा मांडली पाहिजे। मी काल महिला आयोगाच्या त्या सगळ्या भूमिकांच्या संबंधाने काही प्रश्न निर्माण केले होते आणि त्यात एक महत्वाचा मुद्दा माझ्याकडनं राहिला होता की जनरली एखादी घटना घडते तेव्हा ती घटना घडल्यावर घटनेच्या ठिकाणी असणारा जो मुद्देमाल आहे तो मुद्देमाल जप्त केला जातो। तिथले काही लॅपटॉप, काही फोन, काही असतील तर सील होतात, जप्त होतात आणि त्याची माहिती प्रचंड गोपनीय असते जी माननीय न्यायालयाच्या समोर त्यांच्या परवानगीने ती उघडायची असते। एकीकडे आम्ही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा महाडिकशी काय संवाद झाला असेल का, महाडिकांचा निंबाळकरांशी झाला असेल का, महाडिकांचा धुमाळ किंवा राहुल धसशी संवाद झाला असेल का, धुमाळ आणि राहुल धसचा, महाडिकचा आणि बदनेचा किंवा बनकरचा काही संवाद झाला असेल का, याच्या सीडीआरची मागणी करतो। त्या सीडीआर बद्दल कुठलीही माहिती पुढे येत नाही। त्या सीडीआरच्या बद्दलचं कुठलंही वर्णन, विशेषण, विश्लेषण, तपशील काल भाजप प्रायोजित जी पत्रकार परिषद झाली ज्याच्यामध्ये निंबाळकरांच्या प्रवक्त्या म्हणून महिला आयोगाच्या व्यक्ती तिकडे बसल्या होत्या, त्यांनी त्याच्यावर काहीच सांगितलं नाही, पण मुलीच्या सीडीआर बद्दल त्या बोलल्या। आता मला पोलिसांना प्रश्न विचारायचे आहेत की पोलिसांना हा अधिकार कुणी दिला की त्या मुलीचा जो मोबाईल असेल तो मोबाईल आणि तिचं जे काही सीडीआर असेल ते लीक करायचा। ही मोडस ऑपरेंडसी समजून घ्या। मी ऍडव्होकेट विपुल दुशिंग यांना वैष्णवी हगवणे प्रकरणातही हाच प्रश्न विचारत होते की वैष्णवी हगवणेचे सीडीआर हे तुमच्याकडे कसे काय, आणि त्या सीडीआर वर तेव्हा पण याच बाई बोलत होत्या ज्या बाई इतर कुठल्याही प्रकरणावर बोलत नाहीत। हे सीडीआर जरी समजा खरं तर महिला आयोगाचा संबंधच येत नाही, पण महिला आयोगाला दिलेही असतील असं आपण गृहीत धरू, तर महिला आयोग कोणत्या अधिकाराखाली त्यांनी काल त्याच्या संबंधाने बोलणी केली, त्यांना तो अधिकार आहे का, आणि त्यांना अधिकार नसेल तर राष्ट्रीय महिला आयोगाने अशा बेजबाबदार व्यक्तीला या पदावर ठेवावे की नाही याचा विचार करायला हवा। राष्ट्रीय महिला आयोगाने महिला आयोगावर असणाऱ्या राजकीय हेतूने प्रेरित काम करणाऱ्या व्यक्तीला तातडीने स्पष्टीकरण मागायला हवे आणि राजकीय हेतूने प्रेरित होऊन एखाद्या स्त्रीची मरणोपरांत बदनामी आयोगावरची व्यक्ती करत असेल तर आयोगाची गरिमा कलंकित होते। अशा व्यक्तीचा सुनील तटकरे यांनी राजीनामा घ्यावा, कारण त्यांची नेमणूक जेवढं काही मला कळतंय त्याच्यानुसार शिफारस तर कदाचित तटकरे साहेबांची असेल, शिफारस असेल बरं का, पुन्हा असेल की आहे याच्यावरून पुन्हा वाद व्हायचा, तर त्याच्यामुळे तटकरे साहेबांनी अशा व्यक्तीचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी त्या राजीनाम्याची प्रोसेस तातडीने केली पाहिजे। ती का केली पाहिजे त्याचं कारण मी आपल्याला सांगते। आज बीडमध्ये सगळ्यात उंच टॉवरवर काही मुलं अत्यंत जीवघेण्या स्थितीमध्ये आहेत। ती सकाळी 10 पासून आहेत, जिकडे की सहजासहजी माणसांना पोहोचता येणार नाही, आणि अशा टॉवरला उभे राहून त्यांची मागणी काय आहे तर ते म्हणताहेत की आम्हाला चाकणकरांचा राजीनामा हवाय, कारण आमच्या बीडच्या बहीण लेकीवर त्यांनी ज्या पद्धतीने गलिच्छ आरोप केलेले आहेत। टॉवर किती उंच आहे बघा, कारण पोलीस किंवा यंत्रणा तिथपर्यंत पोहोचलेली नाही। या पोरांच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण आहे? नाही, हा उभा व्हिडिओ आहे दादा, खूप मोठा टॉवर आहे। चाकणकरांच्या राजीनाम्याच्यासाठी
ही सगळी मुलं टॉवरवर चढलेली आहेत की जोपर्यंत अजितदादा आणि तटकरे साहेब या अशा बेजबाबदार व्यक्तीचा राजीनामा घेणार नाहीत तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही असं म्हणत ही मुलं वर आहेत. खूप मोठा टॉवर आहे हा. पण यात नमस्कार, मी माऊली शिरसाट, बीड शहरातील BSNLचं भाजी मंडई या ठिकाणचं सगळ्यात उंच टावर आहे आणि या टावरवरती आमचे तरुण बांधव सकाळी 10 वाजल्यापासून चढलेले आहेत. कारण बीड जिल्ह्याची लेक संपदाताई मुंडे अत्यंत कर्तव्यदक्ष आरोग्य अधिकारी म्हणून फलटण या ठिकाणी काम करत होते. परंतु ज्या पद्धतीनं तिला छळलं गेलं, जिवंतपणे त्रास दिला, परंतु या ठिकाणची व्यवस्था मेल्यानंतरही तिला छळत आहे, त्रास देत आहे. बेजबाबदार महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ज्या पद्धतीनं पत्रकार परिषद घेऊन आमच्या भगिनीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत, त्यांना हा अधिकार कुणी दिला? PM रिपोर्ट आमच्या घरच्या मंडळीला भेटाना, व्हॉट्सअप कॉल किंवा काय CDR आमच्या घरच्या नातेवाईकांना भेटाना, आणि तिला कसे भेटले? या मागणीसह SIT स्थापन लवकरात लवकर झाली. मंडळी, मी म्हटलं की मला काही नवीन माहिती आपल्यासोबत शेअर करायची आहे. हा एक फोटो आहे. आपल्याला हे प्रकरण माहित असेल. हे अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण आहे. हे एप्रिल 2013चं प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये 2016चं प्रकरण आहे. हे अश्विनी बिद्रे हत्याकांडामध्ये अश्विनी बिद्रेची हत्या झाली. हत्या खरं तर 11 एप्रिलला झाली होती, पण तिच्या घरच्यांना जेव्हा लक्षात आलं की आपली घरातली जी व्यक्ती आहे ती सापडत नाहीये, तिचा कॉन्टॅक्ट होत नाहीये, तेव्हा 15 एप्रिल 2016ला अश्विनी बिद्रेंच्या संबंधाने एक मिसिंगची तक्रार दाखल झाली होती. या मिसिंगच्या तक्रारीमध्ये की आमच्या घरातली व्यक्ती नाहीशी झालेली आहे, त्यांचा शोध व्हावा, पण तो शोध काही होत नव्हता. अखेर ती ज्या ठिकाणी राहत होती नोकरीच्या ठिकाणी तिथे जाऊन तिचा लॅपटॉप वगैरे जेव्हा हस्तगत केला आणि अश्विनी बिद्रे यांचे पती आणि त्यांची मुलगी यांनी त्या लॅपटॉप आणि मोबाईलमधनं काही गोष्टी काढल्या, त्यावेळेला त्यांचा संशय हा अभय कुरुंदकर या माणसावर गेला आणि त्याच्यानुसार पुढे एक तक्रार लक्षात आली आणि त्याच्यात असं कळलं की 11 एप्रिल 2016ला अश्विनी बिद्रेची हत्या झाली होती. मी हे का सांगते त्याचं कारण पुढे सांगते आपल्याला. 11 एप्रिल 2016ला अश्विनी बिद्रेची हत्या झाली, पण गुन्हा हत्येचा दाखल झाला नव्हता. गुन्हा दाखल व्हायला 1 जानेवारी 2017 उजाडलं. यामध्ये अनेक लोकांना म्हणजे अश्विनी बिद्रेच्या तर चारित्र्यावर प्रचंड शिंतोडे तर उडवले गेले, परंतु अत्यंत वाईट पद्धतीने हा तपास भरकटवण्याचा प्रयत्न केला. पण हा तपास एका महत्वाच्या मुद्द्यावरून पुढे आला होता. तो महत्वाचा मुद्दा असा की अश्विनीच्या मोबाईलवर अभय कुरुंदकरने अश्विनी बिद्रेचे मेहुणे अविनाश गंगापुरे यांना एक व्हॉट्सअपवर मेसेज टाकला होता. हा मेसेज कशासाठी टाकला होता तर तिच्या मोबाईलवरून मेसेजेस टाकून मी चांगली आहे, मला काही मानसोपचाराची गरज आहे, मी बाहेर गेले असं भासवत ती जिवंत आहे हे त्यांना दाखवायचं होतं. ज्यांनी हत्या केली ते दाखवत होते की अश्विनी बिद्रे जिवंत आहे आणि अश्विनी बिद्रेच्याच मेहुण्याला मेसेज टाकला आणि त्या मेसेजमध्ये एक मेसेज होता व्हॉट्सअप चॅट, हाऊ आर यू. या हाऊ आर यू, मी ही बीबीसीची बातमी दाखवते आपल्याला. या हाऊ आर यूच्या मेसेजमध्ये यूच्या ऐवजी वाय लिहिलेला होता. अश्विनी बिद्रे कधीही यूच्या ऐवजी वाय लिहित नव्हत्या. यानंतर ज्याच्यावर संशय आहे त्या अभयकुमार कुरुंदकरचा टेक्निकल सगळा डाटा आणि त्याची माहिती काढली गेली. तेव्हा अनेक ओळखीच्या मित्र नातेवाईकांनी सांगितलं की तो जेव्हा कधी त्याला यू टाईप करायचा असतो तेव्हा तो यू टाईप करण्याच्या ऐवजी तो वाय टाईप करतो आणि या यू आणि वाय मुळे हा आरोपी सापडला गेला. ही वाय आणि यू मुळे उलगडलेली स्टोरी.
मी का सांगते ही स्टोरी, त्याचं कारण सांगितलं पाहिजे. मी खूप 3 दिवसापासून एकच गोष्ट सांगते की तिच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवले त्याला आम्ही टॉलरेट नाही करू शकत. दादा हो, मी पहिल्या दिवशी असं म्हटलं की तिच्या हातावरचं हस्ताक्षर आणि तिने 4 पानी लिहिलेलं पत्र याच्यावरचं हस्ताक्षर हे जुळत नाही. हे जुळत नाही हस्ताक्षर असं मी का म्हटलं, त्याला माझ्याकडे आता आधार आहेत आणि तेच आधार मला आपल्या समोर शेअर करायचे आहेत. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना तातडीने इथे बोलावलं. आपणही आलात, मी आपले आभारी आहे. हे 4 पानी पत्र आहे दादा हो, आणि या 4 पानी पत्रामध्ये साधारण 9 वेळा पोलीस निरीक्षक हा शब्द आलाय. 9 वेळा. आणि 9 वेळा जो पोलीस निरीक्षक शब्द आलाय ना, त्या 9 वेळाच्या शब्दामध्ये हा बघा निरीक्षक शब्द मी झूम करून इकडे आणलाय प्रिंट करून. याच्यामधली सॉरी त्याच्यामधलं जर हस्ताक्षर जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की काय नेमका आहे. आणि आम्ही असं म्हणतोय याला नेमका आधार तरी काय आहे. हा निरीक्षक शब्द, तिच्या 4 पानी पत्रातला हा निरीक्षक शब्द बघा. तुम्हाला कॅमेरे जर झूम करता आले तर याच्यातली जी र ची वेलांटी आहे ती दीर्घ आहे. आणि तो 9 वेळा शब्द लिहिलाय तिने, एकदा लिहिलेला नाही, 9 वेळा लिहिलाय. हे काम पोलिसांचं आहे. मी सोपं करून देते पोलिसांना. 9 वेळा निरीक्षक शब्द आला आणि त्याची वेलांटी दुसरी आहे. अगदी त्याच वेळेला तिच्या हातावर जो निरीक्षक शब्द आलेला आहे त्याची वेलांटी पहिली आहे. आणि हे धक्कादायक आहे. मी अजिबात कुठलीही गोष्ट वेग मांडत नाहीये. मी फार जीव तोडून मांडतेय. मला कुठल्याही पक्षीय राजकारणात जायचं नाहीये. मला काही देणं घेणं नाहीये. मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही एखाद्या महिलेचं चारित्र्य हनन करताना जरा माहिती तर घेत चला. मी असा हत्येचा संशय व्यक्त केला होता, पण आता या 2 गोष्टींनी, या तरुणीची आत्महत्या की हत्या ही गोष्ट अधिक किचकट झाली आहे. ह्या 2 कागद बघितल्यावर ती हत्या झालीये का असं म्हणायला पुरेसा, फारच पुरेसा वाव आहे की 9 वेळा 4 पानी पत्रामध्ये लिहिलेला निरीक्षक शब्द त्याची वेलांटी दुसरी आहे. आणि सुसाइडल नोट म्हणून संदर्भ घेतलेला हातावरचा जो शब्द आहे त्याच्यातली र ची वेलांटी ही पहिली आहे. फक्त नाही, हस्ताक्षर पण नीट जुळत नाहीत दादा. विशेष म्हणजे तिने अधीक्षक शब्द जो वापरलेला आहे ना, म्हणजे ती प्रत्येक वेळेला असा जेव्हा कधी शब्द येतोय त्यावेळेला ती दीर्घ वेलांट्या वापरते. आणि याच्यातली वेलांटी तिची रहस्व आलेली आहे. हे काय आहे याच्यावर काल महिला आयोगाने का बरं आपलं म्हणणं मांडलं नाही. सुपारी घेऊन आला होता तुम्ही, सुपाऱ्या वाजवता, सुपाऱ्या वाजवण्यासाठी येता आणि तुम्हाला जे पद दिलंय महिलांची गौरव गरिमा वाढवण्यासाठी, तिथं तुम्ही महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवता. कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय? खरंच हत्या झालीये का? आणि जर हत्या झाली असेल तर, आणि जर अशा पद्धतीने जर स्थानिकचेच पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात असतील, ज्यांच्यावर आरोप आहे त्यांचा हवाला देत त्यांनी सांगितलेलं व्हॉट्सअप चॅट जाहीर पत्रकार परिषदेत दाखवत जर मांडलं जात असेल तर ते किती खरं धरायचं. त्यामुळे हा फारच महत्वाचा आणि भक्कम पुरावा. याच्यातला मी हस्ताक्षराचाही आता एक्सपर्टीज रिपोर्ट मागवलाय, तो मला 2 दिवसात मिळेल. अर्थात पोलीस करतील, मी नाही म्हणत नाही, पोलीस करतील त्यांचं काम. पण मला असं वाटतंय की मी फार कायदेशीर पद्धतीने जावं आणि एक एक मुद्दा फार काळजीने मांडावा, फार अभ्यासाने मांडावा. हे का मांडावं? कारण मी मगाशी तिच्या घरच्यांनाही बोलायचा प्रयत्न केला. एवढी साधी माणसं आहेत, ऊसतोड कामगाराचं लेकरू आहे, ऊसतोड कामगारांच्या जीवावर फार राजकारण होतं, मतं मिळवली जातात. पण ऊसतोड कामगाराच्या लेकराबद्दल एक अत्यंत कायदेशीर
आणि एक अत्यंत शिस्तबद्ध, एका व्यवस्थित तपासाच्या योग्य दिशेने जाणारी रेषा कुणीतरी मांडण्याची गरज आहे. तो प्रयत्न इथं करतेय. त्याच्यानंतर मी आत्ताही संपदाची बहीण आणि संपदाचा भाऊ, भावाचा मला कॉन्टॅक्ट झाला नाही, बहिणीचा कॉन्टॅक्ट झाला. मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला आणि म्हटलं तुम्ही काहीतरी टायमिंगच्या बद्दल बोलत आहात. हे टायमिंगचा काय विषय आहे तर साधारणतः घटना घडली त्या दिवशी खूप उशिरा तिची बहीण फोन करते आणि तो फोन पोलीस उचलतात आणि पोलीस सांगतात की तिला वाटतं की आपल्या बहिणीचा फोन चोरीला गेलाय का. ती म्हणते कोण बोलताय आणि तिकडून सांगितलं जातंय की आम्ही पोलीस बोलतोय. तुमच्याकडे कसा काय फोन तर तुमच्या बहिणीने सुसाईड केलंय. कसं शक्य आहे. आणि मग ते टायमिंग सांगतात की तुमच्या बहिणीने सुसाईड केलेलं आहे. कधी झालंय तर ते सांगतात की नाही हे 7 वाजताच झालेलं आहे, संध्याकाळीच झालेलं आहे. पण त्या दिवशी बहिणीने एक स्टेटस ठेवलेला होता व्हॉट्सअपला आणि तो स्टेटस 11:06 संपदाने लाईक केलेला आहे. तो तिच्या मोबाईलवरचा हा स्क्रीनशॉट आहे दादा. हो, आता जर तिचा मृत्यू जर आधीच तुम्ही दाखवत असाल तर नंतर 11 वाजता ती हा व्हॉट्सअप स्टेटस लाईक कसा काय करते. वेळा चुकतायत का. पोलीस काही लपवायचा प्रयत्न करतायत का. आणि म्हणून आमचा पोलिसांवर संशय आहे आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे. कारण मी का ही केस सांगितली आपल्याला, मी अश्विनी बिद्रेची केस यासाठीच सांगितली की आरोप अभय कुरुंदकर हा पोलीस ऑफिसर होता आणि पोलीस ऑफिसरवर आरोप होता. याही प्रकरणात पोलिसांवर आरोप आहे आणि त्यामुळे हे जे छोटे छोटे बारकावे आहेत हे छोटे छोटे बारकावे लक्षात आणून दिले पाहिजेत. आणि ज्यांच्यावर संशय आहे, ज्यांच्यावर आरोप आहे, जे आमच्या नजरेत संशयित आहेत, अशाच लोकांवर तुम्ही तपास सोपवू नये. हा तपास माननीय उच्च न्यायालयाने उच्चस्तरीय समितीकडे सोपवावा. राहिला प्रश्न माझ्यावरच्या बदनामीच्या काय त्यांच्या नोटिशी बिटिशीचा, त्याला उत्तर द्यायला मस्त खंबीर आहे मी. ते नंतर बघता येईल, त्याचं काय एवढं नाही. हे काय माणसं कोण हाडा हागणारी असते. होय काय करते तेवढं. भांडलं तर कोणीतरी उभं तर राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि एक सरते शेवटी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मला संपदाच्या आई वडिलांना एक अपील करायचे, फार कळकळीचं, त्यांची लेक म्हणून. मी खूप साऱ्या इंटरव्ह्यू मध्ये तिच्या वडिलांना तोंडाला फडकं बांधून इंटरव्ह्यू देताना बघितलं. काका, हे सगळे पुरावे बघितल्यावर तुम्हाला तोंडाला फडकं बांधायची गरज नाही. तुमचं लेकरू निष्पाप आहे, निष्कलंक आहे. तुमच्यावर ज्या पद्धतीने एक मॉरल प्रेशर तयार केलं जातंय आणि तुमची सायकोलॉजी किंवा तुम्हाला डिमोरलाइज करण्याचा प्रयत्न केला जातोय, तुमच्यातल्या कुणीही अजिबात तोंड लपवायची गरज नाही. तुमचं लेकरू हुशार आहे, कर्तबगार आहे. व्यवस्थेने जर त्या लेकराचा बळी घेतला असेल तर व्यवस्थेशी भांडायचं बळ उजळ माथ्याने आपल्याकडे आलं पाहिजे. तुमची धर्माची लेक म्हणून मी तुमच्या सोबत आहे. विचारा आणि पुन्हा चाकण करण्यामध्ये पडायचं नाही. मी आपल्याला देणार दादा हे. मला माझा संशय मी पहिल्या दिवशी मांडतेय की जर पोलीस डिपार्टमेंटच संशयाच्या भोवऱ्यात आहे तर त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर मी का विश्वास ठेवू. जर मयताची बहीण सांगते की हस्ताक्षरामध्ये फरक आहे आणि तो फरक काय, तो ढोबळमानाने मी आपल्या समोर आणलाय की 4 पानी नोट मध्ये जर 9 वेळा निरीक्षक शब्दाला र ची वेलांटी दीर्घ केलेली आहे आणि हातावरच्या नोटवर मात्र र ची वेलांटी ऱ्हस्व आहे, तो व्हेरी क्लिअर. अगदीच जे हातावर लिहिलेलं आहे ते दुसऱ्या कुणी लिहिलंय का, आणि जर लिहिलं असेल तर तो कोण आहे, आणि जर तो डिपार्टमेंटचाच असेल तर असं डिपार्टमेंट आम्हाला मदत करू शकेल का. मग याची चौकशी स्थानिक पोलिसांकडून काढून घ्या आणि याच्यासाठी उच्च न्यायालयाची
उच्चस्तरीय समिती नेमा. ही उच्चस्तरीय समिती नेमावी आणि मी पुन्हा पुन्हा म्हणते की चौकशीच्या कक्षेत या सगळ्या लोकांना आणलं जावं. ते आणण्यासाठी जर तुम्ही ऐकणार नसाल तर मी 2 तारखेपर्यंत वाट बघतीये. 3 तारखेला दोन्ही हात तिसरं मस्तक जोडून अत्यंत विनम्रपणे मी फलटण पोलीस स्टेशनला जाते. चीफ मिनिस्टर माननीय मुख्यमंत्री यांनी या राज्याला कल्याणकारी राज्य बनवण्यासाठी अहोरात्र मेहनत घ्यावी. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीशाच्या खुर्चीत बसू नये. तो त्यांचा जॉब नाही. आणि जर तो त्यांचा जॉब आहे असं त्यांना वाटत असेल तर मग पोलीस स्टेशन आणि कोर्ट याचा फार्स कशाला करताय? बंद करून टाका सगळं. नाही तर बोर्ड लावा तुमच्या ऑफिसच्या बाहेर, येथे क्लीन चिट वाटून मिळतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोर्ड लावावा आपल्या कार्यालयाच्या बाहेर, येथे क्लीन चिट वाटून मिळतील. त्यांनी नाही क्लीन चिट द्यायची. आणि मी त्यांच्याबद्दल अजून एक गमतीदार गोष्ट सांगते. नंदकुमार ननावरेचा व्हिडिओ जो मी दाखवला परवाच्या प्रेसमध्ये, त्याच्यामध्ये रणजित सिंग नाईक निंबाळकर असं ते म्हणाले. ठीक आहे, मयत व्यक्ती म्हणते की रणजित सिंग नाईक निंबाळकर. यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं की म्हणाले त्यात खासदार कुठं लावलेलं आहे, फक्त रणजित सिंग निंबाळकरच म्हटलंय. फार विशेष आहे, खासदार कुठं म्हटलेलं आहे. आणि नाईक निंबाळकर काय म्हणाले, आमच्या गावात 34 रणजित सिंग निंबाळकर आहेत. तर निंबाळकरांना माझा प्रश्न आहे, त्यांच्या वकिलांना प्रश्न आहे. त्यांचे वकील कॉप्या करून पास झालेले नाहीत, ते हुशार आहेत अशी माझी धारणा आहे. माझा विश्वास आहे की ते अत्यंत विद्वान आहेत. माझा त्यांना प्रश्न आहे की जर तुम्हाला असं वाटतंय की 34 नाईक निंबाळकर, रणजित नाईक निंबाळकर फलटणमध्ये आहेत, तर ते 33 कोण आहेत दुसरे की ज्यांच्याकडे नागटिळक आणि शिंदे नावाची पी आहे? लॉजिकचा प्रश्न आहे दादा, काय चुकीचं बोलते का? ते 33 कोण आहेत ज्यांच्याकडे शिंदे आणि नागटिळक नावाचे पीए आहेत? कारण पीए ठेवण्या इतकी औकात ती द रणजित नाईक सिंह निंबाळकर यांचीच असेल. त्यांची का असेल? फार मोठी आसामी आहे. बरं झालं लक्षात आलं तुमच्यामुळे. किती मोठी आसामी आहे बघा. सांगितलं पाहिजे मी आपल्याला की किती मोठी आहे. अहो, आपण साधा एखादा केक जरी तलवारीने कापला तरी आपल्यावर काय काय अलिगेशन येतात राजे हो. आता ह्याच्यात मात्र बघा तुम्ही, म्हणजे विशेष आहे. शस्त्र किती आहेत बघा, रिव्हॉल्वर किती आहेत, तलवारी किती आहेत, जंबिये किती आहेत. अरे काय तुम्ही कॉपीराईट काय भीती आहे या माणसाला? कुणाची भीती आहे? कशासाठी एवढ्या गन आणि एवढ्या बंदुका लागतात? द रणजितसिंह नाईक निंबाळकरांना एवढ्या बंदुका आणि एवढे सगळे शस्त्रास्त्र, एवढ्या तलवारी, एवढे जंबिये लागतात? एवढ्या गुप्त्या काय काय हत्यार आहेत ती? कुणी दिली असतील लायसन दिलेले आहेत का आमच्या भाचा योगेश कदमांनी? काय बघा काय असेल तर काय सांगता येत नाही. सध्या काही होऊ शकते. नाही, माझ्या भाच्यांवर माझा विश्वास आहे, चांगली लेकरं आहेत ती. पण हे चेक करणं गरजेचं आहे. मग हे 33 कोण आहेत? 33 रणजितसिंह नाईक निंबाळकर कोण आहेत? त्यांच्यात कुणाचा पीएस शिंदे आणि नागटिळक नावाचा आहे का? दुसरी गंमत सांगते. ननावरेच्या वेळेला म्हणाले की ते फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, खासदार शब्द नव्हता. आता काय म्हणतात? आता फडणवीस असं म्हणतात, पत्रात फक्त खासदार लिहिलंय, खासदार निंबाळकर कुठं लिहिलंय? काय कमाल आहे. म्हणजे फडणवीस साहेब म्हणजे अरे काय काय टॅलेंटेड माणूस आहे राव.
एवढं टॅलेंट म्हणजे असं 7 म्हाताऱ्या साताने असं मीठ मोहरीन 7 वाटाची माती अशी ओवाळून टाकावी, एवढा हुशार माणूस आहे आमचा मुख्यमंत्री. असं नसते रे दादा, असं नसते. असं म्हणताय की ज्या दिवशी ते आल्या त्या रात्री उशिरा आल्या तरी मॅडम आणि त्यांना सकाळी जायचं होतं, मात्र आम्ही 5 वाजता जाऊन बघितलं आणि मला बदनाम करायचं आहे की त्या काहीतरी आत्महत्या झाली असं त्यांचा दावा. चला मान्य, मी दिलीपसिंह भोसले पाटलांचं हे आर्ग्युमेंट मान्य करते. माझा त्याच्या पुढचा आर्ग्युमेंट आहे, डॉक्टर असलेली पोरगी एवढी काय अशी डोसक्याला गोडतेल लावणारी होती की तिला माहितीये की निंबाळकरांच्या दबावाने तिची डिपार्टमेंटल इन्क्वायरी लागली असं तिनेच तिच्या हस्ताक्षरामध्ये पत्रात लिहिलंय. ती निंबाळकरांच्या निकटवर्तीयांच्या हॉटेलमध्ये जाईल का राहिला? लॉजिकच्या काय आता काय म्हणजे असं कसं हो? काहीतरी लॉजिक असेल ना. ती का जाईल त्या हॉटेलमध्ये की जे हॉटेल तिच्या शत्रू पक्षाचं हॉटेल आहे, ज्या नेत्याच्या विरोधात तिची तक्रार आहे त्याच नेत्याच्या निकटवर्तीयाच्या हॉटेलवरती का जाईल? दिलीप सिंहांनी त्याचं उत्तर द्यावं. ताई मी सांगितलं पाहिजे, या देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत, या राज्याच्या पोलीस महासंचालक महिला आहेत, महिला आयोगावर पण महिलाच आहे दुर्दैवानं. तरी महिलेला न्याय मिळत नाही. लाडकी बहीण असं म्हणणाऱ्या लोकांनी लाडक्या बहिणीच्या जाहिराती करण्यापेक्षा सुरक्षित बहिणींच्या जाहिराती करण्याची गरज आहे आणि बहिणींना सुरक्षितता कशी मिळेल त्यासाठी प्रयत्न करावेत. मी आज उपस्थित केलेल्या प्रश्न याच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहेत. आणि हो, आम्ही महिला आयोगावर सुद्धा रीतसर कायदेशीर कोर्टात जात आहोत. नाही, मला कायदेशीर कोर्टात जावं लागेल की आयोगावरची व्यक्ती आपल्या जो कॉन्स्टिट्युशनल प्रोटोकॉल आहे त्या कॉन्स्टिट्युशनल प्रोटोकॉलच्या बाहेर जाऊन जे त्यांच्या फ्रेमवर्कमध्ये नाहीये, जे त्यांच्या कार्यकक्षेत नाही, तिथे आउट ऑफ द बॉक्स जाऊन जर पॉलिटिकल इंटरफिअरन्स करत असतील त्यांनी करावा. आपल्या पॉलिटिकल सर्व्हायव्हसाठी, आपल्या पॉलिटिकल ग्रोथसाठी त्यांनी भाजपकडे जावं, शिंदे काय कुठं जायचं त्याच्याबद्दल काही माझं म्हणणं नाहीये, त्यांनी करावं ते. पण त्याच्यासाठी त्या जर एखाद्या लेकमातेवर चिखलफेक करत असतील तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही. आता हेच सांगते मी मगापासून की माझं म्हणणं आहे की हे वेगळं कसं आहे, हे वेगळं कसं आहे. एकीकडे 9 वेळा, एकदा चुकू शकतो साहेब, एकदा लिहिलंय चला चुकून लिहिलं, गडबडीत लिहिलं समजू शकते. 9 वेळा निरीक्षक शब्दाची वेलांटी दीर्घ येते आणि हातावरची वेलांटी मात्र ऱ्हस्व येते. तिचे जेव्हा जेव्हा याच्यातले 4 अक्षरी शब्द आपण तपासतो तेव्हा 4 अक्षरी शब्दामध्ये दीर्घ वेलांटी येते आणि इतर ऱ्हस्व वेलांटी येते. हे काय आहे? कारण मेडिकलची जी लेकरं असतात त्यांचं मराठी आणि ग्रामरचं थोडंसं त्रांगडं असतं. हे फार महत्वाचं आहे. जी असू द्या, असू द्या. त्यांनी जरी महिला म्हणून कोणाची गय केली नाही तरी आम्ही महिला म्हणून सगळ्यांचा सन्मान करतो. आणि मी म्हणते ना की मी सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या अत्यंत संयमी, सभ्य आणि सज्जन माणसाच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. त्यामुळे वेग काहीही बोलणार नाही, विनाकारण कुणाचेही व्यक्तित्व हनन करण्याचा प्रयत्न करणार नाही. पण एक नक्की, राज्याच्या पोलीस महासंचालक महिला आहेत. महिला म्हणून त्यांनी संपदा मुंडे ही त्यांचीही लेक बहीण आहे. या न्यायाने आपल्या लेकीला, आपल्या पोरीला न्याय द्यायचा आहे म्हणून त्यांचं काळीज जरा संवेदनशील व्हावं आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घ्यावी ही माझी विनंती असेल त्यांना. थँक्यू.
पक्ष आता निवडणूक समोर जात आहे. पुन्हा पुन्हा एकदा जो लोकसभेचा नारा होता म्हणजे एक तो सेफ आहे प्रत्येक प्रत्येक हा नारा पुन्हा महानगरपालिकेला हाच नारा वापरला आहे. जर हा नारा वापरायचा असेल आणि पुन्हा हिंदुत्वाचं कार्ड खेळायचं असेल तर माझा सरळ साधा प्रश्न आहे, संपदा मुंडे कुण्या धर्माची आहे? संपदा मुंडे हिंदू आहे ना, मग संपदा मुंडे हिंदू आहे तर हिंदू बहिणीच्या साठी आता हिंदुत्व हिंदुत्व करून ओरडणारे किती जण मैदानात येणार आहेत? एरवी जर समजा आरोपी इतर कुठल्या धर्माचा असता तर आतापर्यंत नितेश राणेने घरातले हाय नाही तेवढे सगळे अगदी वलानीवरचे कपडे सुद्धा बाहेर आणले असते. काय आहे धंदा? माझ्याकडे अजून आलेलं नाही दादा, मी अभ्यास करेन आणि मी अभ्यास केल्यानंतरच त्यावर बोलेन. ओके, मी नक्कीच त्याच्यावर चेक करेन. पण मी उद्या किंवा परवा मी अजून एक प्रेस कॉन्फरन्स करेल आणि नाईक निंबाळकरांच्या त्रासाने कंटाळलेले साधारण 3 ते 4 कुटुंब मी पुन्हा पुढे आणेन. यांचा आका कोण आहे तो आका शोधला पाहिजे. आपण परळीचा आका शोधला, परळीच्या आकाला गजाआड केलं, फलटणचा आका सुद्धा शोधला गेला पाहिजे.